काय असं कृत्रिम गरमी निर्माण केली जाते त्याच्यामध्ये, बरोबर आहे का? हं? तर त्यामुळे ते लवकर अंडे त्याचे तयार होतात. तर अशा प्रकारे यांनी सुद्धा प्रयोग केला की इतकं ते विमान बनवलं आणि काही ढग आले होते एकत्र. ढगांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि त्यांना त्या विमानाच्या माध्यमातून ते पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला. पण काय आलं, 200-300 कोटी खर्च केला आणि बादलीवरच पाणी निघलं. काय एवढे त्यांनी देर इज ओनली पेन नो गेन असं म्हणलेलं आहे. बऱ्याच लोकांनी टीका केली त्याच्यावरती. नुसतं कष्ट झालं म्हणे, हातात काहीच लागलं नाही, बादलीवर पाणी आलं म्हणे. कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला. सांगायचा उद्देश हा होता की पाण्याचा एक थेंब माणूस बनवू शकत नाही, मग कुठलीच वस्तू बनवू शकत नाही, वाळूचा एक कण आपण बनवू शकत नाही. निसर्गाची काय किमया आहे बघा, की वाळू ऑटोमॅटिक बनत राहते बनत राहते बनत राहते की नाही. अनादी काळापासून नद्या आहेत, त्या नद्यामध्ये वाळू बनतच आहे की नाही. आता पण बनते, 10 लाख वर्षापूर्वी पण बनत होते, करोड वर्षापूर्वी पण बनत होते, नदीमध्ये वाळू बनतेच. भगवंताची कसली योजना आहे बघा, ओढ्यामध्ये वाळू आहे बनते की नाही, ऑटोमॅटिक बनत राहते बनत राहते, पाणी येत राहतं, पाऊस पडत राहतो. म्हणजे भगवंतांचं जे ज्ञान आहे, भगवंतांची जी काही वस्तू आहेत, त्यातली कुठलीही वस्तू घ्या, हे सुद्धा भगवंताचं स्वरूप आहे. निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा भगवंताला पाहावं. खांबामध्ये म्हटले, माझे तुझा भगवंत खांबामध्ये आहे का? हो म्हणे, माझ्या खांबामध्ये पण भगवंत आहे. आणि मग नरसिंह भगवंत प्रकट झाले खांबात. झालं की नाही? होऊ शकत. भगवंताशिवाय इथे या जगामध्ये कोणतंच अस्तित्व नाही, सगळं भगवंतमयच आहे. म्हणून तुम्ही एखाद्या दगडाची जरी पूजा केली भगवंताचं स्वरूप मानून, त्यामधून सुद्धा भगवंत प्रकट होऊ शकतात. समजलं का तुम्हाला? त्यामधून पण भगवंत प्रकट होऊ शकतात. इथं निर्जीव पण काही नाही एका दृष्टिकोनातून पाहिलं तर, कारण भगवंताचं स्वरूप म्हणताय तुम्ही सगळ्यामध्ये, निर्जीव कसं काय झालं? मानलं तर सगळं सजीवच आहे, भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून सर्वत्र ब्रह्म ब्रह्मेती हा पहिला साक्षात्कार, की सगळीकडे ब्रह्माला भगवंताला पाहायचं, सगळीकडे भगवंताला पाहायचं. परमात्मेती दुसरा साक्षात्कार, काय? या हृदयामध्ये जे भगवंत आहेत असं ध्यान लावायचं. ध्यान लावून लावून नामस्मरण करून 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 त्या हृदयामध्ये जे भगवंताचं स्वरूप आहे त्याचं सुद्धा दर्शन होतं लोकांना. आणि जे योगी लोक असतात ते कुठं ध्यान करतात माहिती का? ते हृदयातल्या परमात्मा रूपावर ध्यान करतात. तर हे परमात्मा स्वरूप भगवंताचंच रूप आहे, खुडची एक रूप आहे भगवंताचं. तसं हृदयामध्ये असणारे भगवंत सुद्धा, परमात्मा भगवंत हे सुद्धा एक भगवंताचं रूप आहे. पण ते त्याच्या पुढं पण एक रूप आहे, ते मी सांगणार आहे तुम्हाला. मग काही लोकांना सर्वत्र भगवंत साक्षात्कार झाला, ते ज्ञानी, ज्यांना हृदयामध्ये पण परमात्मा रूपाने भगवंता साक्षात्कार झाला, ते एक भक्त वेगळे. पण याच्या पलीकडे जाऊन भगवानिती शब्द ते तिसरा साक्षात्कार. तिसरा साक्षात्कार काय? भगवान साक्षात्कार. भग म्हणजे 6 ऐश्वर्य, वाण म्हणजे ज्याने धारण केलेले आहेत. भगवान संस्कृत शब्द आहे, ज्याने 6 ऐश्वर्य धारण केलेली आहेत असा भगवंत. परमात्मा स्वरूप आहे इथं भगवंताचं, पण त्याच्यापेक्षा एक विशिष्ट स्वरूप, भगवंत स्वरूप, सगुण स्वरूप, साकार स्वरूप भगवंताचं, ज्याच्यामध्ये 6 ऐश्वर्य कोणते कोणते आहेत तर त्याचंही वर्णन शास्त्रामध्ये आलेलं आहे. षडैश्वर्य पूर्ण भगवान, यांच्यामध्ये पूर्ण बल, पूर्ण यश, पूर्ण कीर्ती सगळं आहे. तर हे भगवंताचं जे मूळ स्वरूप आहे त्याचा साक्षात्कार करण्यासाठी नामस्मरण केलं जातं. आणि जेव्हा नामस्मरण करतो त्यावेळेला ते भगवंताचं स्वरूप प्रकट होतं. मूळ जसं आता आपण पाहिलं पंढरपुरामध्ये जनाबाईच्या पुढं कोणतं रूप होतं, कथा सांगितली की मागच्या शनिवारी. ब्रह्मस्वरूप होतं, परमात्मा स्वरूप होतं, का भगवंत स्वरूप होतं? बोला की काय लक्षात येतं तुमच्या? परमात्मा. परमात्मा तर मी आता सांगितलं हृदयात असतो म्हणून. पूर्ण षडैश्वर्य पूर्ण भगवंत जनाबाईच्या पुढे उभं होते. शनिवारी मी सांगितलं
कोण कोण आलं होतं शनिवारी? हात वर करा. 1 2 3 4. बर, ठीक आहे. पूर्ण षड ऐश्वर्य पूर्ण असणारे हे विठ्ठल भगवंत हे साक्षात जनाबाईला दळू लागत होते. तिच्या पुढे होते. नामदेव महाराजांच्या कीर्तनात असणार कोण आहे? हे ब्रह्मस्वरूप आहे, परमात्मा आहे का भगवान आहे? सगुण साकार भगवंत माणसासारखा, आपल्याला जसे 2 हात 2 पाय आहेत, 1 तोंड आहे, असंच विठ्ठल भगवंत श्रीकृष्ण सगुण रूपामध्ये त्या तिथे आहेत. म्हणून हा जनाबाईचा जो साक्षात्कार आहे, हा साक्षात्कार हा 3ऱ्या प्रकारचा साक्षात्कार आहे. भगवान इति शब्द ते, हे भगवंतच आहे साक्षात. 3 प्रकारचा साक्षात्कार सांगितला. पहिला ब्रह्म, दुसरं परमात्मा, तिसरं भगवान. यातला सगळ्यात उच्च साक्षात्कार म्हणजे भगवान, जसं आहे तसं. बाकी मग ब्रह्माचा साक्षात्कार काही लोकांना होऊ शकतो, सगळीकडे भगवंताचं स्वरूप पाहतात ते. काही लोकांना हृदयामध्ये भगवंताचं दर्शन होऊ शकतं. पण जे भक्त आहेत, सगुण साकार रूपामध्ये पूजा करणारे भगवंताचे, त्यांना भगवान रूपामध्ये भगवंताचं दर्शन होऊ शकतं. अलग लक्षात तुमच्या. मी सांगत होतो की आजचा जो श्लोक आहे, आजच्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यानंतर आनंद होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर शोक करत नाही, म्हणजे काय? तर या आशयाचे श्लोक पूर्वी पण झालेले आहेत. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये, 4थ्या अध्यायामध्ये मग सगळे श्लोक झालेले आहेत. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा अगमापायण अनित्या स्थाम तितिक्षस्व भारता. हे भारता, हे अर्जुना, मात्रा स्पर्शातो, किंचित मात्र दुःख आलं म्हणून तो लगेच दुःखी होत नाही आणि सुख आलं म्हणून हुरळून जात नाही. हे भक्ताचं लक्षण आहे. भगवंताने सांगितलं, सुखे दुखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. जय हो पराजय हो, सुख यो दुःख यो, भक्त नेहमी स्थिर असतो. हे पण श्लोक झालेला आहे. बऱ्याच अशा आशयाचे श्लोक गीतेमध्ये आहेत. त्यातलाच हा एक श्लोक आहे. आजच्या सुद्धा श्लोकामध्ये सांगितलेला आहे, जो व्यक्ती एखादी अतिशय प्रिय वस्तू प्राप्त झाल्यानंतर त्याला आनंद होत नाही जास्त, ठीक आहे म्हणतो, आणि ती वस्तू निघून गेली तरी पण त्याला काही दुःख होत नाही. एखादी फार जवळ ठेवलेली वस्तू बऱ्याच दिवस आहे, निघून गेली, त्याला दुःख होत नाही. हे एका भक्ताचं लक्षण आहे, म्हणजे आत्मसाक्षात्कारी पुरुषाचं लक्षण आहे. कारण मागच्या वेळेला बघितलं की ज्ञानी कोणाला म्हणायचं, पंडित कोणाला म्हणायचं? त्याला आत्म्याचं परमात्म्याचं ज्ञान झालंय, सर्वत्र भगवंताला पाहतो तो ज्ञानी. पण आज आपण बघतोय की खरा आत्मसाक्षात्कार ज्याला झाला त्याचं लक्षण काय आहे, हे 2-3 श्लोकामध्ये कव्हर होणार आहे. आता आपण म्हणतो की नाही, आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे, आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे. नेमकं काय हो हे आत्मसाक्षात्कार म्हणजे काय, हे थोडस जाणून घ्यायला पाहिजे. नेमकं आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? असं हिमालयात गेला एखादा योगी आणि मग तपस्या केली 12 वर्षे, मग भगवंत भेटायला आले, मग त्याला आत्मसाक्षात्कार झाला असं म्हणायचं का? नाही. आत्मसाक्षात्कार म्हणजे त्याच्या लक्षणावरनं दिसून येतं, ती माणूस कसा आहे, कसा आहे, त्याच्या वागण्यावरनं कळतं, त्याच्या मनाच्या स्थितीवरनं कळतं. आत्मसाक्षात्कार ही स्थिर बुद्धीचं लक्षण आहे. जो व्यक्ती नेहमी स्थिर राहतो, असं स्थिर म्हणजे हालत नाही, असं स्टॅच्यू असं नाही, स्थिर राहतो म्हणजे मनाने स्थिर राहतो, त्याचं मन नेहमी स्थिर आहे, अजिबात डगमगत नाही. काही जरी दुनिया इकडची इकडं जरी झाली तरी त्याला काही फरक पडत नाही, असा व्यक्ती स्थिर राहतो. श्रील प्रभुपाद महाराज, हे 1971-72 ची गोष्ट आहे, पाकिस्तान भारत युद्ध चालू होतं. कलकत्त्यामध्ये प्रभुपाद भगवंताला स्वतःच्या हाताने एक कचोरी बनवून भगवंताला अर्पण करत होते. कचोरी तळत होते असे, आणि कलकत्तावरच्या साईडला आहे ना, तर भरपूर असे बॉम्ब टाकले जायचे एकमेकावरती, रॉकेट मारा केला जायचा असं. तर प्रभुपादांचे शिष्य प्रभुपादांना म्हणाले, महाराज, म्हटले, आपण इथून निघून जायला पाहिजे कुठतरी लांब दुसरीकडे चांगल्या जागेला, कारण कधीही बॉम्ब पडू शकतो म्हणले कलकत्त्यावर. मोठी सिटी आहे ना कलकत्ता, तर आपण निघून जायला पाहिजे. प्रभुपाद महाराज म्हणले, कशासाठी निघून जायचं म्हणले, का निघून जायचं म्हणले, पडला तर पडू दे म्हणले बॉम्ब इथं. का? आता मी काय करत आहे, मी एक कचोरी तळत आहे. कोणासाठी? भगवंतासाठी. मी तळणार, त्यावर तुळशीचं पान ठेवणार, भगवंताला दाखवणार, नंतर मस्तपैकी खाणार, आणि जरी बॉम्ब पडला तरी मला काही हरकत नाही, कारण मी भगवंताची सेवा करत असताना मला मरण येईल, प्रसाद खात असताना मला मरण येईल, नो प्रॉब्लेम. याला म्हणायचं स्थिर बुद्धी.
त्यांच्या बुद्धीमध्ये भेद नाही काय. आपण थोड्या थोड्या गोष्टीमुळे आपण वैतागून जातो. थोडं जर इकडे तिकडे झालं तर चालत नाही आपल्याला. अहो, भाजीत मीठ जरी कमी असलं तरी ताट फेकून देतोय माणूस. किती जण आहेत असे आपल्यामध्ये बघू? कोण नाही. हं? म्हातारी झालीस की स्वयंपाक येणार तुला अजून म्हणा बसलाय ना नवरा बायकोला, बरोबर आहे की नाही? हा, तुला मिठाचा अंदाज ना अजून 60 ओलांडले तरी. हा, ताट फेकून देतात माणसं. ताटात केस निघला. हं? मी असं करायचं, माझं उदाहरण देतोय मी, तुमचं नाही काय सांग. मला ताटात केस निघाला अजिबात आवडत नव्हता. तुम्ही आमच्या मातोश्रींना विचारू शकता. ताटात केस निघला, आमची आई थर 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 कापायची, कारण तिला माहितीये ताटात केस निघला तर हे पोरग जेवतच नाही. काय मी काय म्हणत काय नव्हतंच, फक्त उठून जायचं ताटावरनं. केस निघला की उठून जायचं ताटावर, हा माझा नियम ठरलेला. आता नाही तसं करत मी. आता थोडं शांत झालं. लहान असताना सांगतोय मी, तुम्हाला वाटलं आता पण असं करतात का? लहान असताना माझा स्वभाव होता, कारण ते सहन नाही होत आहे. थोडं सुद्धा सहन नाही होत आहे की इकडचं इकडं झालेलं सहन होत नाही. मन फार हे आहे ना, मनात विचार आणला तर ठीक आहे ना, केस काढून पण खाऊ शकतो, काय होतं. काही जास्त फरक पडत नाही. आता सुद्धा निघतात केस माझ्या ताटामध्ये कधी कधी, प्रभूजी. छोटे निघते आता, पण ते काय, कधी खात असतो मी प्रसाद म्हणून भगवंताचा, किंवा काढून टाकत असतो जास्तीत जास्त. पण काही म्हणत यांना, कधी कधी तर बिनमिठाची भाजी असते तरी पण मी खात असतो. मी काही म्हणत नाही यांना. काही जरी दिलं मला पुढं तरी मी खात असतो, कारण आता थोडं सहनशीलता यायला लागली, थोडी थोडी आता यायला लागली. या कृष्ण भावनेचा परिणाम आहे. हाच आत्मसाक्षात्कार आहे. हे आत्मसाक्षात्कारी पुरुषाचं लक्षण आहे की तो हळूहळू हळूहळू त्या मनाला नियंत्रित करतो. थोड्या थोड्या गोष्टीवरनं लोक चिडतात, बरोबर आहे की नाही? थोड्या थोड्या गोष्टीवरनं सहन होत नाही. आणि असे तर काही लोक आहेत की एखाद्यानं शिवी दिली तर मग लगेच तो मारायला बसलाय, त्याला लगेच सहन नाही होणार त्याला. हे आत्मसाक्षात्कारी पुरुष त्याला म्हणू शकत नाही, थोड्या थोड्या गोष्टीवर. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय हे मी तुम्हाला समजावून सांगतोय. आत्मसाक्षात्कारी व्यक्तीला ओळखायचं कसं काय? जो स्थिर झालेला आहे, जो या विकारातून बाहेर पडलेला आहे. पुढे येईल ते विकार म्हणजे काय, पण सुरुवातीला एक लक्षण सांगितलं, मनाची स्थिरता. पुढे काय म्हटलेलं आहे की पहिलं लक्षण, तो शरीराशी मिथ्या तादात्म्य करून मोहित होत नाही. तो निश्चितपणे जाणतो की आपण म्हणजे हे शरीर नाही, तर आपण भगवंताचे अंश आहोत. म्हणून तो शरीराशी संबंधित कोणतीही गोष्ट प्राप्त झाल्यावर हर्षित होत नाही, आणि गोष्ट गमावल्याने शोक सुद्धा करत नाही. या मनाच्या अवस्थेला स्थिर बुद्धी म्हटले जाते. काही नाही हो, सगळा मनाचा खेळ आहे, मनाची अवस्था आहे सगळे. मनाने जर ठरवलं की आज उपवासी राहायचं, आज एकादशी, आज काय खायचं नाही, मन मानते की. पण नाही म्हणलं तर मग 9लाच आपण कालवा करायला चालू करतो, सकाळी 9 वाजले की. काय आहे, मनाची अवस्थाच आहे ना, बरोबर आहे ना? एखाद्याने ठरवलंच तर उपवास करू शकतो निर्जल, बरोबर आहे की नाही? एकादशी दिवशी मी असा प्रयत्न सध्या करत आहे, कारण काय आमच्यामध्ये तरुण मंडळी आहेत, त्यामुळे त्यांना भूक लागते, तर काय खिचडी बनवली जाते, सेवा करतात भरपूर. पण मी असा विचार केला, मी तर काही कष्टाचं काम करत नाही जास्त, तसंही थोडंफार फळं खाऊन सुद्धा राहू शकतो मी तसा प्रयत्न करतो. पण काय होतंय, तिकडं गेलं की खिचडी बनवलेली असते, प्रसाद भरपूर काय बनवलं, तळलेलं असते सगळं, मन बदलू शकते. म्हणून मी एकादशी दिवशी किचन मध्ये जाण्याचा टाळण्याचा संकल्प केला, आणि तो यशस्वी झाला. मी त्यांना म्हणलं, मला काय एखादं फळ आणून द्यायचं, माझ्या माझ्या रूम मध्ये आणून द्या मला फळ, जेणेकरून तिकडे गेलं तर मन बदलू शकते ना. सगळे खातात खिचडी, माझ्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतोय, मला पण थोडी खिचडी भेटली तर. प्रभूजी म्हणले, तुम्ही चला ना प्रसाद घ्यायला. मी म्हणलं, इकडेच आणून द्या मला काहीतरी थोडस. तिकडे गेले की मन बदलू शकते. काय मनाची अवस्था आहे ना. राहू शकलो काल मी उपाशी, काय नाही वाटलं मला, पण असं होतंय. स्थित बुद्धी. सुख आल्यानंतर, एक तर सुख नाही आहे जगामध्ये, पहिली गोष्ट, एक भास आहे, आभास. सुख आल्यानंतर व्यक्तीला किती आनंद होतो, आणि थोडंसं दुःख झालं की, काही नसलं की लगेच दुःख होतं. आणि त्यालाच माणसं म्हणतात की हे जीवन आहे, हे सुख दुःख का संगम है, तेरा नाम जीवन है, काय काय गाणी गातात ते.
तर हा, एकाच नाण्यात दोन बाजू आहेत त्या, असं वगैरे वगैरे काय म्हणतात. मग कधी रडतात, कधी हसतात. पण असं नाहीये मंडळीनो. एक अशी अवस्था मरण्यापूर्वी यायला पाहिजे, ज्याशी आमचा मृत्यू होईल ना, त्याच्या आधी एक अशी मनाची अवस्था व्हायला पाहिजे की त्याचं काहीच वाटलं नाही पाहिजे, ह्या सर्व गोष्टी समान वाटल्या पाहिजेत. असं होत नाही ना आपलं. कधी किती आपल्याला बघा त्रास होतो. इव्हन आपल्या जवळची एखादी व्यक्ती गेली तर किती त्रास होतो आपल्याला. तो पण नाही झाला पाहिजे. नाही खरंच, कोण जवळचं आणि कोण लांबचं कसं असतं हे सांगा बरं तुम्ही. हे गणित मला जरा समजावून सांगा तुम्ही. कारण आता एक 2 वर्षाने आपण दुसरीकडे असू, कुठल्या दुसऱ्या देहामध्ये, समजा आपला मृत्यू झाला 2 वर्षाने, आपले जवळचे अजून वेगळे असतील दुसऱ्या देहामध्ये. पूर्वी पण वेगळे होते, आता वेगळे आहेत, पुढे वेगळे राहणार आहे. मृत्यू झाल्यानंतर कोणच कोणाचं नाही ना, जवळचं लांबचा काही विषय आहे का? कोणाचंच कोण नाही इथे. मग हा साक्षात्कार व्हायलाच पाहिजे की माझं, जेव्हा मी नामस्मरण करतोय त्याच्या आधारे हा साक्षात्कार होतो माणसाला, की जरी एखादी जवळची जरी व्यक्ती गेली तरी काय त्याचं दुःख नाहीये आणि सुख पण नाहीये. लक्षात येते का तुमच्या ही अवस्था काय आहे? चित्रकेतू नावाचा एक राजा होता आणि त्या राजाला मूल नव्हतं. मूल नव्हतं म्हणून त्याने काय केलं, भगवंताला प्रार्थना करायचा, मला मूल होऊ दे, मला मूल होऊ दे. असं म्हणलेलं आहे की त्याला शेकडो राण्या होत्या. एक नाही, शेकडो हजारो राण्या होत्या. पूर्वी असायच्या बरं का, कारण माणसं जगायचे जास्त दिवस ना, हजारो वर्ष, लाखो वर्ष जगायचे. तर लग्नही जास्त व्हायचे. करोडो करोड बायका पण असायची, उदाहरण शास्त्रामध्ये आहे. हा, मग ते हजार बायका, करोड बायका. चित्रकेतू राजाला सुद्धा भरपूर लग्न झाले, त्याचे भरपूर बायका होत्या, पण एकीपासून पण मूल झालं नाही. असं कसं काय होऊ शकतं? त्याचा मूलच होईना त्यांना. मग ते फार नाराज असायचे. मूल होत नाही म्हणजे बघा, म्हणजे सुरुवातच इथून आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. किती सोप्या भाषेत सांगितलेलं आहे, पण ते आपल्यासाठी लागू होत नाही असं आपलं वाटतंय. नाही हो. कारण किती सरळ विचार केला तर जसं ठेवलंय तसं राहा, त्यात आनंद आहे. साधू निघाले होते, नारद मुनी, पर्वत मुनी निघाले होते. त्या पर्वत मुनींना थांबवलं. नारायण नारायण आले म्हणले. महाराज बरं झालं म्हणले, महाराजांचे पाय धुतले, घरामध्ये आले, आदरातिथ्य केलं. म्हटले काय ठीक आहे सगळं? महाराजांनी विचारलं. हा ठीक आहे म्हणजे, सगळं काही बायका आहेत, सगळं आहे, मोठी प्रॉपर्टी आहे, सगळं आहे, बंगला आहे, गाडी आहे, सगळं आहे, पण आम्हाला मूल नाही म्हटले. मुलाची अपेक्षा होती त्यांना. या संसारात कुणाला नाही अपेक्षा, मला सांगावर. करोडोची प्रॉपर्टी आहे बऱ्याच लोकांना, पण मूल नाही. नाराज आहेत की नाही लोक? स्वतःचं मूल असलं किती बरं झालं असतं. आयुष्यभर या दुःखामध्ये किंवा या विचारामध्ये लोक जगतात की स्वतःचं मूल असं बरं झालं असतं. म्हणजे म्हणले नारद नारद मुनी तर त्रिकाल ज्ञानी आहे. नारदांनी सांगितलं तुमच्या नशिबात मूलच नाही म्हणले, तुमच्या नशिबामध्ये मूलच नाही म्हणले. नशीब जे आहे ते लिखित आहे. सटवाईनं लिहून ठेवलंय की नाही 5व्या दिवशीच काय काय होणार आहे सगळं लिहून ठेवलं. नशीब हे सगळं लिखित स्वरूपामध्ये आहे. तुमच्या पूर्वजन्मी तुम्ही काय केलंय त्याच्या आधारे सगळं लिहिलेलं आहे की आता काय भेटणार. तुमच्या नशिबामध्ये 10 रुपये आहेत, 10 रुपयाला एक आणं सुद्धा कमी भेटणार नाही आणि एक पण जास्त भेटणार नाही. हे 100% शुअर आहे एकदम. 10च रुपये भेटणार बरोबर. तुमच्या नशिबात तेवढं लिहिलेलं आहे कर्मानुसार. तुम्ही किती कष्ट करा, मूल नाही तरी सुद्धा त्याने म्हटले, अहो नारद महाराज तुमच्यासाठी काय अशक्य आहे, तुमची जर कृपा झाली तर होत्याचं नव्हतं होऊ शकतंय म्हणले. तुम्ही आशीर्वाद द्या म्हणले, फक्त मला मूल होऊ दे म्हणून. पण ते म्हणले ओढून ताणून एखादी गोष्ट नशिबात नसताना आणायची म्हणलं तर मग दुःख होऊ शकतंय म्हणले. तुमच्या नशिबातच नाहीये ते. उदाहरणार्थ एखाद्याला गाडी चालवता येत नाही, गाडी चालवता येत नाही, जबरदस्ती त्याला गाडी बसवलं, चालव कर चालव, काय होईल? कसं चालवणार? नुसतं गेअर टाकून पुढे धाड दिशा जाऊन आपटणार. त्याला येतच नाहीये गाडी. गाडी चालवणं त्याच्या नशिबातच नाही त्या. तसं एखाद्या नशिबात नाही, ओढून ताणून आणायचं म्हटलं तर, जबरदस्ती करायचं म्हटलं थोडं करू शकता, पण फायदा नाही होणार, तोटा होईल. येत नाही तर कशाला जायचं इकडं?
मूल झालं. नारदांनी सांगितलं, एक फळ दिलं खायला त्याच्या पत्नीला. मग त्याची काय आवडती ना आवडती पत्नी असं पण असते वाटतं ते. मग ते एका पत्नीला त्याच्या जवळच्या त्याने ते फळ दिलं खायला, आणि फळ दिल्यानंतर त्यांना गरोदर राहिली. मुलगा झाला सुंदर. नारदांनी सांगितलं, म्हटले मूल होईल, परंतु ते मूल तुमच्या आनंदाचं कारण होईल आणि तितकंच दुःखाचं पण कारण होईल. काय म्हणले? आनंद पण होईल त्या मुलामुळे आणि दुःख पण होईल म्हणले. चालेल का म्हणले? ते म्हणले दुःखाचं नंतर बघू, आनंद तर होईल ना म्हणले. ते पहिलं उद्या म्हणले. माणूस नेहमी पॉझिटिव्ह राहतो हा. थोडं आधी बघते ठीक आहे असू द्या, थोडस तरी भेटतंय ना, बाकीचं नंतर बघू. हं? मग काय झालं, त्याने चित्रकेतू महाराज, त्यांच्या बायकोला काही दिवस गेले आणि नंतर त्यांना मूल झालं. सुंदर असं मूल झालं. कित्येक वर्षामधून मुलगा झालेला आहे, त्याचं काही कोणी बालक जन्माला आलं नव्हतं. इतका आनंदी आनंद झाला, आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे राज्यात चोहीकडे आनंद झाला. हा? इतका आनंद झाला, इतका मोठं बारसं घातलं, नामकरण सोहळा घातला, लहानाचं मोठं होऊ लागलं मूल. आणि त्या मुलाचं नाव, त्या मुलाचं नाव काय? हर्ष. हं? हर्ष म्हणजे काय? आनंद. आणि नारदाने सांगितलं होतं की तो मुलगा झाला दुःख सुद्धा होईल म्हणून. म्हणजे दुःखाचं काय, थोडंफार त्याला वाटलं वेगळं काय तर दुःख होईल हो. म्हणजे काय, शत्रूचं आक्रमण होईल, काय तर दुसरं काय तर घरात होईल, भांडणं होतील, काय तर होतील असं त्याला वाटलं असेल. आपण आपल्या परीने समजून घेतो. गुरूंची वाक्य, कुणाची वाक्य आपल्या परीने आपण समजून घेतो. साधूची वाक्य, गुरुची वाक्य समजायला सुद्धा फार बुद्धी लागते. एखाद्या वरिष्ठ भक्त बोलत असेल तर समजायला फार बुद्धी लागते. आपण कसं आहे, आपण फक्त त्यांचा वापर करून घेतो साधूंचा, त्यांचं म्हणणं पूर्ण ऐकत नाही. गुरुचा असो, साधूचा असो. कारण भगवंताला समजणं सोपं आहे, गुरुला आणि साधूला समजणं अवघड आहे. जर गुरूंना आणि साधूला समजलो आपण, कल्याणच झालं. भगवंताला एक वेळ समजू शकतात तुम्ही, एवढं अवघड आहे गुरूंची वाक्य, गुरूंचं साधूंचं बोलणं समजायला. आपण काय करतो, साधू आले, गुरु आले, आपला फायदा कसा होईल हे आपण पाहतो. आपल्या अपेक्षा काय आहे की त्यांचं मन कसं प्रसन्न होईल, त्यांना काय वाटतं याचा विचार मी करत नाही. गुरुकडे गेल्यानंतर सुद्धा नीट लक्ष द्या, फार मुद्दा महत्वाचा सांगतोय मी. भगवंतांकडे गेला तरी पण मला कसा फायदा होईल हेच भगवंताकडे गेल्यावर बघतो. गुरुकडे गेल्यानंतर सुद्धा मला कसा फायदा होईल हेच मी बघतो. माझाच विचार देवापुढे मांडतो, माझाच विचार गुरुपुढे मांडतो. मला असं वाटतंय, गुरुकडे गेला, साधूकडे गेला तर नम्र राहायला पाहिजे व्यक्तीने, गुरु काय सांगतात ऐकायला पाहिजे. पण लोक म्हणतात माझाच विचार त्या गुरुला सांगतात. मला असं वाटतंय महाराज. महाराज कशाला बोलते, महाराज म्हणते ठीक आहे तथा असतो, तुला जसं वाटतंय तसं होऊ दे. नीट लक्षात घ्या, जेव्हा मंदिरात जातो, जेव्हा साधूकडे जातो, तेव्हा ते काय म्हणतात हे ऐकून घ्यायला पाहिजे. बरेच लोक येतात माझ्याकडे, मोबाईलवर बोलणारे, थोडं हळू बोला. तर मी काय सांगत होतो तुम्हाला, विसरलो बघा, आहे का? हा हा माझ्याकडे बरेच लोक आहेत. एकदा पंढरपूरमध्ये परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज आले होते, जगन्नाथ रथयात्रा होती. त्या जगन्नाथ रथयात्रेमध्ये दुपारी यात्रा भरते, रथ निघतो जगन्नाथाचा. मग सकाळी प्रवचन झालं महाराजांचं, आणि एक 2 महिन्याचं बाळ घेऊन एक भक्त आले आमचे. मग त्यांची इच्छा होती की या बालकाला नाव गुरु महाराजांनी द्यावं म्हणून. मग ते घेऊन आले, त्या बालकाला महाराजांच्या मांडीवर ठेवलं, आणि 2 महिन्याचं बालक. म्हणले महाराज याला नाव द्या म्हटले. महाराजांनी बघितलं त्याकडे, त्याशिवाय रथयात्रा होती ना, म्हणून महाराजांनी त्याला नाव दिलं जगन्नाथ रथयात्रा. त्या मुलाचं नाव दिलं. हे नाव ऐकल्यानंतर सगळ्याचे चेहरे पडले की, म्हणले महाराजांनी असलं कसलं नाव दिले, जगन्नाथ रथयात्रा कुठे नाव असतंय का म्हणले मुलाचं, रथयात्रा कुठे नाव असतंय का? म्हणजे त्यांनी आणि काय केलं,
मग ते नाराज झाले सगळे आई वडील त्यांचे. अहो महाराज कोण आहेत ते, किती महान भक्त आहेत भगवंताचे, त्यांनी एवढं नाव दिलेलं आहे, स्वीकारायला पाहिजे ना प्रेमाने. तर त्यांना आवडलं नाही, ते घरी गेले, मोठं बारसं घातलं, त्या मुलाचं नाव ठेवलं राघव. त्यांना आवडलं नाही नाव दिले. म्हणजे काय झालं हो? श्रद्धा विश्वास आहे का? तुमचे गुरु आहेत ना ते, म्हणजे आमचा विचार घेऊनच आम्ही मंदिरात घुसतो. देवाचं पण ऐकायचं नाही, गुरुचं पण ऐकायचं नाही आम्हाला. आमच्या मनाप्रमाणे झालं पाहिजे. नाव सुद्धा महाराजांनी आम्हाला आवडेल असं नाव दिलं पाहिजे होतं. ही अपेक्षा घेऊन आम्ही मंदिरात जातो. असं गुरु प्रसन्न होत. एका भक्ताची दीक्षा झाली. माझ्या वयाचाच होता, एक भक्त होता, आता अमेरिकेला आहे तो. तर त्याची दीक्षा मला वाटतं 2016-17 काय झाली असेल, 18 झाली माहित नाही. इंजिनियर आहे मोठा, TCS कंपनीमध्ये काम करतो. आणि मग पंढरपुरामध्ये आषाढीच्या दिवशी दीक्षा झाली. अरे दीक्षा होणं हेच मोठी गोष्ट आहे. गुरु महाराजांनी त्यांना नाव दिलं, दीक्षा देताना नाव बदलतात. मग त्यांचं वर्ण नाव होतं म्हणून त्याचं नाव दिलं विभीषण दास की जय. मग त्यांनी बघितलं की आपल्या मित्रांना एवढी चांगली चांगली नावं दिलेत, मुकुंद, मुरारी आणि बरंच काय 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 काय, इतकी सुंदर नावं दिलीत महाराजांनी. माझं नाव कसलं दिलंय? विभीषण, रावणाचा भाऊ. अरे रावणाचा भाऊ जरी असा तर तो भक्त होता ना. विभीषण म्हणजे काय साधारण व्यक्ती वाटला का तुम्हाला? पण दीक्षा घेताना सुद्धा हा विचार की महाराजांनी मला चांगलं नाव द्यावं, प्रसिद्ध नाव द्यावं. कृष्णाचं एखादं नाव दिलं असतं तर मला श्याम सुंदर, श्यामचरण, गोविंद, गोपाळ असं काही नाव दिलं असतं मला. विभीषण, त्याला आवडलं नाही नाव. अक्षरशः आषाढीच्या आदल्या दिवशी दीक्षा झाली आणि आषाढी एकादशी आणि द्वादशी 3 दिवस पंढरपुरामध्ये राहिला, तो उठला नाही माणूस, झोपलेला तो. ना आरतीला आला, ना कुठल्या पूजेला आला, ना कुठल्या कार्यक्रमाला आला. तो त्याला आवडलं नाही. कसलं नाव दिलं म्हणून महाराज? कशाला म्हणजे कसं काय आपण भगवंताकडे जातो, गुरुकडे जातो? असे लोक आहेत. मला सुद्धा लोक असेच करतात. मला फोन करून विचारणार, आमच्या इथं मुलाचं नाव ठेवायचं आहे, प्रभूजी एखादं नाव तुम्ही तुमच्या हातून तुम्हीच नाव देणार आहात त्याला. पण मला हा सगळा अनुभव आहे पूर्वीचा. मी रिस्क घेत नाही. मी आतापर्यंत कोणालाच नाव दिलं नाही. मला ते फोन करून विचारतात की प्रभूजी आमच्या इथे एक नातू झालाय किंवा भाचा झालाय, आमचा मुलगा झालाय, तर कृपया नाव द्या तुम्ही. मी काय करतो, त्यांना नावरस नाव विचारतो, त्याच्यावरनं काही 2-4 नाव त्यामध्ये देतो, ह्यातलं एखादं निवडा. त्यातनं पण ते निवडत नाहीत. कधी कधी त्यांना ते 4-5 नाव पाठवतो मी, ते पण आवडत नाही, ते दुसरंच नाव ठेवतात. तो विषय वेगळा, मी लय काही मनावर घेत नाही. पण मी ऑप्शन तरी देतोय की बाबा 4-5 नावं देऊन टाकू त्यांना, कारण 100% मला माहिती आहे की मी दिलेलं नाव त्यांना आवडणार. कारण ते फॉर्मॅलिटी करतात, त्यांची श्रद्धा नाहीये गुरुवरती. परवाच एका व्यक्तीने मला विचारला, असं असं आमच्या कोणाचं मुलीचं नाव ठेवायचं, नाव सुचवा. मग मी सुचवले नाव त्यांना, काही 2 नावं सुचवले. परत ते मला मूर्ख व्यक्ती विचारतोय की मग हे नाव प्रभूजी ठेवलं तर बरं नाही का? मग झक मारायच्या आधीच तू ठेवायचं नाव ते, माझ्यापाशी कशाला घासायला आला इकडं? असे मूर्ख लोक या समाजामध्ये आहेत की त्यांना गुरुची किंमत नाहीये, संतांची किंमत नाहीये. मला विचारलं आधी की प्रभूजी नाव सांगा, मी सुचवली 2 नावं. आणि परत मला विचारतोय की प्रभूजी मग हे नाही का चांगलं वाटत? मग तुला चांगलं वाटतं आधीच ठेवायचं ना, माझ्याकडे कशाला आला? असे नालायक लोक समाजामध्ये आहेत की संतांची किंमत नाही त्यांना, गुरुची किंमत नाही त्यांना. त्यांना फक्त वापर करून घ्यायचा आहे आणि इंद्रिय तृप्ती आमचीच करायची, स्वतःचीच करायची. देवळात गेला तरी देवापुढं, देवाचं काय आवडेल, देवाला कुठला पदार्थ आवडेल हे बघायचं नाही. तुम्हाला काय ते देवाला अर्पण करणार. गुरूंकडे गेला तरी गुरुंनी सुद्धा आमच्या पद्धतीनं गुरुंनी वागावं ही आमच्या मनामध्ये इच्छा आहे. बरोबर आहे का? उगं जायचं विचारला, महाराज काय करू, महाराज काय करू. पण करायचं असतं, त्यांची इच्छा असते की महाराजांनी मला जे पाहिजे बोलावं. अशी आपली भक्ती सांगण्याचा उद्देश चित्रकेतू महाराजांनी हेच केलं. चित्रकेतू महाराजांनी सुद्धा मूल नाही म्हणले, ते नारद म्हणले होते नको बाबा, तर म्हणले नाही नाही बघू नंतर म्हणले, ते दुःख वगैरे आल्यानंतर बघू म्हणले. मग असं झाल्यानंतर म्हणले ठीक आहे. त्यानंतर ते विसर पडला त्यांना. ते मुलगा झाला, हर्षशोक, मुलगा झाला, बाकीच्या बायका सगळ्या
म्हणले हिची आवडती बायको म्हणून हिला फळ खायला दिलं, हिला मुलगा झाला, आम्हाला नाही झाला मुलगा, आम्हाला फळ दिलं आम्हाला झालं असतं म्हणले. मग ते म्हणले ठीक आहे, काय करायचं. मग त्यांनी चित्रकेतू महाराजांनी मुलगा झाल्यानंतर इतका आनंद झाला, पेढे वाटले, जिलेबी वाटली, जे काय वाटायचं वाटलं ते, मोठा उत्सव झाला. ह्या बायकांचं लागलं पोटात दुखायला सगळ्या, शेकडो बायका बाकीच्या. ते मुलगा छोटा छोटा मोठा व्हायला लागला, रांगायला लागला, हा थोडं भिंतीला धरून चालायला लागला. बरं वाटतंय वे, नाही बरं वाटत. ईर्ष्या, द्वेष. आणि मग त्यांनी त्या बायकांनी एक दिवशी प्रयोग केला. त्या बारक्या मुलाला घेतलं आणि त्या मुलाला विष पाजलं त्याने आणि मारून टाकलं त्या मुलाला. झालं, आपलाच वारस आहे ना, आपल्याच राज्याचा वारस आहे ना, काय त्यात वाईट होतं का? हा, पण ते मूल ह्यांना पण नाही, तुला मला नाही तर तुला कशाला. ही ईर्ष्या या जगात भरपूर आहे की नाही, मला नाही तर तुला कशाला. आणि त्यामुळं त्यांनी त्या मुलाला मारून टाकलं, त्या हर्षशोकला मारून टाकलं. आत्ता तर आनंद झाला होता की मुलगा आलाय म्हणून जन्माला, लगेच काय झालं, दुःख झालं. कुठलं जास्त आहे हो, दुःख जास्त झालं का सुख जास्त झालं? दुःख जास्त झालं. आणि राजाच्या तोंडातून उद्गार आले, काय उद्गार आले, ते मुलगा नसता तर बरं झालं असतं, एवढं दुःख झालं नसतं, पण आता आला, मी त्याच्याचे आसक्त झालो आणि आता तो मेल. त्यामुळे त्यांना इतकं दुःख झालं त्या चित्रकेतू राजाला की त्यांनी, तेव्हा पुन्हा ते संत आले होते घरी आणि नारायण नारायण. मग आले, म्हणले काय रडताय? म्हणले महाराज कशाला हो, कुठनं बुद्धी सुचली मला, मी मुलगा मागून घेतला. आता असं बोलणार, आधी येणार, आधी म्हणणार की आम्हाला मूल पाहिजे, महाराज पण त्या तुझ्या नशिबात नाही, परत म्हणणार नाही द्या, आणि परत म्हणणार कुठनं बुद्धी सुचली हो आम्हाला, मूल मागून घेतलं, नसतं तर बरं झालं असतं. हे असा स्वभाव तुमचा माझा सर्वांचा आहे की नाही, समाज सगळ्यांचा आहे की नाही असं. म्हणजे मन आहे की ते मानत नाहीये. म्हणून गुरूंनी सांगितलेलं गुरुमुख पद्मवाक्य असं पक्क पालन केलं पाहिजे, काही दुःख होत नाही. ते म्हणले होते ना तुझ्या जीवनात दुःख येईल, ग बसायचं ना, नको म्हणायचं आम्हाला मुलगा, पण ऐकायचंच आहे ना. साधूचं ऐकायचं नाही, गुरुचं ऐकायचं नाही. मोठे मोठे भक्त स्वतःला समजतात पण ऐकायची वृत्ती कोणामध्ये नाहीये. ऐकलं नाही साधूचं, देवाचं एक वेळा ऐकू नका, पण साधूचं जरूर ऐका, गुरुचं जरूर ऐका. आणि मग त्यांनी काय केलं, चित्रकेतू राजाला दुःख झालेलं पाहून रडत होता, ते मूल पडलेलं होतं मेलेलं. मग ते म्हटले माझ्या मुलाला जिवंत करा की ओ, काय म्हणतात महाराज, महाराजांनी तुमच्या देवाला सांगा की माझ्या मुलाला जिवंत करायला. आता महाराज देवाला सांगू शकतात, आधी देवाला सांगूनच दिलत. महाराजांनी काही पदरचं मूल दिलत का? ते जेव्हा साधू बोलतो तेव्हा ते भगवंताला पूर्ण करावं लागतं, नो डाऊट. मग ते म्हणले नारदाला जिवंत करा की तुमच्या देवाला सांगा म्हणले याला जिवंत करायला, कसला तुमचा देव आमच्या पोराला नेलं. म्हणून रडायला लागले त्याच्या घरचे सगळे, चित्रकेतू राजा वगैरे. म्हणले ठीक आहे. नारद म्हणले ठीक आहे, आता मी चालतोय तर माझं चुकलं म्हणले, मी चालतोय तर तुम्हाला मुलगा दिला, आता जिवंत बी करतो म्हणले. नारदांनी जिवंत केलं त्या मुलाला, तेवढी ताकद नारदामध्ये आहे. त्या मुलाला जिवंत केल्यानंतर तो मुलगा उठून बसला, असा उठून बसला आणि त्यांना इतका आनंद झाला, पुन्हा आनंद झाला. बघा जीवन काय आहे, सुख दुःख, आधी दुःख, परत सुख, परत दुःख, परत सुख. इतका आनंद झाला, हे जिवंत झाला, जिवंत झाला, आमचा मुलगा जिवंत झाला, लगेच आनंद झाला त्याला. आणि गेले जवळ त्याला मिठी मारायला, त्या पोरानं दिलं ढकलून. हे कोण आहे म्हणलं तुम्ही, मला मला का धरले? म्हणले अरे बबन्या तू आमचा बाळ, आमचा लाला. त्याला कोण बाळ म्हणते ती, तो मुलगा बोलायला लागला, कोण आहे तुम्ही म्हणला, माझे मी नाही तुम्हाला ओळखत म्हणलं, तुम्ही मुलगा बोलायला लागला असं. अरे असं काय करतोय बाळा, मी तुझा बाप हो की तुझी आई हो, आपलं राज्य ही बंगला तुला नाही दिलं? नाही म्हणले मी कुणाला कुणालाही ओळखत नाही म्हणले मी. तो मुलगा बोलायला लागला. हा विषय आता वेगळा होईल आपला.
मग तेव्हा तो मुलगा श्रीमद भागवतामध्ये याचं वर्णन आहे, आत्म्याचं ज्ञान द्यायला सुरू करतो. काय ज्ञान द्यायला सुरू करतो? तो म्हणतो की होय महाराज, आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे. तुमचा जो मुलगा होता तो मेला म्हणे, तुमचा मुलगा मेला, ते आत्मा निघून गेला म्हणे. पण आता जो मी बोलतोय तो मी नव्हे म्हणे आत्मा. आता हा दुसरा शरीर तेच आहे. त्या नारदांच्या कृपेनं ते शरीर तिथंच राहिलं मेलेलं, फक्त ते जिवंत झालं, पण दुसरा आत्मा आला होता यामध्ये. आलं का लक्षात तुमच्या? तो पहिला आत्मा निघून गेला, दुसरा आत्मा आला होता त्याच्यामध्ये. म्हणजे ग्लास तोच आहे, पाणी बदललंय म्हणजे ग्लास तोच राहिला. तसं ते लहान मुलाचा आत्मा निघून गेला आणि दुसरा आत्मा बोलून नारदाने काय केलं, ते शरीर जिवंत केलं. शरीर बोलायला लागलं, दिसतंय तर मुलगा माझाच आहे, पण आत्म माणूस वेगळाच बोलतोय. तो काय म्हणतोय, मी तुमचा मुलगा नाही, तुम्ही माझा बाप नाही म्हणू पण नका, मला या संसारात ओढू नका. तो मुलगा बोलायला लागला. मग म्हणले, अरे तो असं कसं काय बोलू शकतोस? आपण किती तुझ्यावर प्रेम केलं आम्ही, तो असं बोलतोय. मग ते म्हणले, अहो मी वेगळा आत्मा आहे. म्हटले, मी आहे वेगळा आत्मा आणि तुमचा माझा काही संबंध नाही. मी एक पवित्र आत्मा आहे, मी शरीर नाही. सुंदर असं गीतेसारखं प्रवचन त्यांनी त्या मुलाने दिलं वडिलांना. त्या वडिलांचे डोळे उघडले आणि वडिलांना वैराग्य प्राप्त झालं. ही एक योजना होती भगवंताची सगळी. कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणते, तसं प्रकार आहे की काय, ते ऐकत नाही एकदा दणका बसल्याशिवाय. पण काय काय लोक आहे की किती जर दणके बसले तरी ऐकत नाही. हे एका दणक्यात ऐकलंय यांनी सगळं. त्या मुलाचं ऐकलं, लहान मुलाचं ऐकलं. म्हटले, अरे मी ज्या मला माझा माझा म्हणतो तो, ते तर नुसतं शरीर आहे. म्हणजे हे संबंध शाश्वत आहेत. हे त्याला समजलं सगळं की हे शाश्वत नाहीये या जगामध्ये काहीच. तर आपण विनाकारण आनंदी दुःखी आनंदी दुःखी आनंदी दुःखी असं व्हायला नाही पाहिजे. हे सगळं त्याला समजलं आणि तो राजावनामध्ये निघून गेला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम. सांगण्याचा उद्देश मंडळीनो हा आहे की सुख हे नाहीच आहे, पण जे काही वाटतं सुख, मी नेहमी सांगतो, ते दुःखाची तीव्रता कमी होते. कुठेतरी दुःख कमी होतं आणि त्याला आपण सुख समजतो. अलग लक्ष. आणि म्हणून तीच वस्तू या समाजातली एकच वस्तू सुख पण देते आणि दुःख पण देते. बरोबर आहे का? आता हा माईक आहे, हा माईक, हा साऊंड तुमच्या कानाला व्यवस्थित ऐकायला येतोय. येतोय का? बरं वाटतंय की नाही? पण जरा जर बटन वाढवलं, कर्णकर्कश आवाज येतोय. मोठा आवाज केला, नको नको, कमी करा आवाज, कमी करा. वस्तू एकच आहे, पहिल्यांदा आनंद देते, नंतर दुःख देते. तिचा वापर कसा करतो याच्यावरती त्या सुख दुःखाचं व्याख्या अवलंबून आहे. तुमच्या घरामध्ये चाकू आहे का हो? आहे का चाकू? चाकू काय करतो? भाजी कापतो चाकूने, बटाटे कापतो, कोथिंबीर कापतो, टमाटे कापतो, वांगे कापतो, भाज्या कापतो आपण चाकूने. माणसं कापता का? नाही कापत. तो चाकू एकच आहे, पण थोडासा जरी कोणाच्या पोटामध्ये फिरकवला, भांडण लागलं, राग आला तुम्हाला, किती वेळ लागतो त्याला कापायला? एखादा हात कापायला, पोट कापायला किती वेळ लागतो? डॉक्टर वापरते सीझर. सीझर म्हणजे कात्रीनं कागद कापतात आणि त्याच कात्रीनं पोट पण कापतात डॉक्टर, माहिती का, ऑपरेशन करतात. वस्तू तीच आहे, त्याचे वापर वेगळे वेगळे आहेत. आलं लक्षात तुमच्या? आलं लक्षात? म्हणजे तुम्ही कशा पद्धतीनं त्याचा वापर करता त्याच्यावर सुख किंवा दुःख अवलंबून आहे. तसं मनाचा वापर कसा करता त्याच्यावर अवलंबून आहे सुख आणि दुःख. हे मनाच्या संकल्पना आहेत दोन, सुख दुःख, सुख दुःख. हे मनच ठरवतंय बरं का. इथं सुख पण नाही आणि दुःख पण नाही. भक्तासाठी ज्याला आत्मसाक्षात्कार झालाय, स्थिर बुद्धी आहे, इथं सुख पण नाही आणि दुःख पण नाही. लिहून घ्या, काहीच नाही इकडे. भक्तासाठी काहीच नाही. न्यूट्रल अवस्था अशी एक अवस्था आहे, त्या अवस्थेचं नाव आहे स्थिर बुद्धी अवस्था. तो वेगळाच एक परमानंद आहे, तो वेगळा. हे सुख दुःख या जगाची व्याख्या करतोय आपण.
या जगातली प्रत्येक वस्तू जशी सुखाला कारणीभूत होते, दुःख सुद्धा येऊ शकतो. म्हणजे माणसं असो नाही वस्तू असो. पण आध्यात्मिक जगामध्ये आला तर खरंच सुख आहे तिकडे. नामस्मरण करा, अशी एक प्रक्रिया आहे ती की सुखच येईल, दुःख नाही येणार. आध्यात्मिक गोष्टी केल्या तर दुःख नाही येत आहे. पण भौतिक जगामध्ये फार दुःख आहे मंडळीनो. म्हणून थोडं सहन पण केलंच पाहिजे. जसं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, आता आजकाल तर चांगली घरं निघालीत म्हणा. पूर्वीच्या काळामध्ये झोपडी आहे किंवा पत्र्याचं घर आहे आणि चूल आहे, चुलीतनं धूर निघतोय, कडक ऊन पडले दुपारी 12 वाजता, स्वयंपाक करायचा आहे. हा, तर कसं वाटतो, किती भयानक. कधी एकदा त्या स्वयंपाक घरातनं बाहेर पडेल असं महिला मंडळाला होतं, बरोबर आहे की नाही? ऊन तापले नुसतं पत्रा, कधी एकदा ती चूल विजवेला बाहेर पडेल असं होतं. पण तेच आता थंडीचे दिवस आहेत, सकाळ सकाळी कधी एकदा स्वयंपाक घरात जाऊन बसते चुली पुढे असं होत. घर तेच आहे, चूल तीच आहे, पण मन असं विचार करते थंडीमध्ये परिस्थिती बदलली की लगेच बरं वाटतंय. म्हणून या गोष्टीतनं काय शिकायचं मी तुम्हाला सांगतो. प्रभुपादांनी उदाहरण दिलं की आई काय करते, मुलांसाठी नवऱ्यासाठी स्वयंपाक करते. ती एक स्त्री आहे. मग ती अशी म्हणते का, थंडीमध्ये बरं वाटते मला स्वयंपाक करते, उन्हाळ्यात नाही बाबा, तुम्ही हॉटेल मध्ये आणून खाणार, मी काय स्वयंपाक करणार नाही, मला लय गरम होते, असं म्हणते का ती स्त्री? करते की नाही? तसं आयुष्यामध्ये सुख पण येईल, दुःख येईल. ते फक्त जसं ती स्त्री आपल्या मुलांना जेवणाचा डब्बा द्यायचा आहे म्हणून करत राहते, उन्हाळा असो, पावसाळा असो, नाही तर थंडी असो, तसं त्या परमपित्या भगवंताला प्रसन्न करण्यासाठी सुख येऊ द्या आयुष्यात, दुःख येऊ द्या, भजन करतच राहायचं आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम. थंडी आली तरी सुद्धा स्वेटर घालून सत्संगला यायचंच आहे, बंद करायचं नाही सत्संग. पाऊस पडला तर छत्री घेऊन सत्संगला यायचंच आहे, बंद करायचं नाही सत्संग. उन्हाळा असला तरी सुद्धा सत्संगला यायचंच आहे, बंद करायचं नाही सत्संग. ही स्थित बुद्धी ठेवायची आहे. आलं का लक्षात? म्हणजे काय झालं, तो व्यक्ती व्हायबल होत नाही. आता लोक व्हायबल आहे की थोडं काय झालं की लगेच सटकते, सहन करण्याची शक्ती नाही. पण भक्ताचं लक्षण आहे, तो सहन करतो, त्याला स्थित बुद्धी म्हणलेला आहे. आणि म्हणून, कारण त्याला माहित आहे मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आणि म्हणून आजच्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे की ज्याची बुद्धी स्थिर आहे, जो मोहरहित आहे आणि भगवंताचं विज्ञान जाणतो, तो पूर्णपणे ब्रह्मामध्ये स्थित आहे, पूर्वीच ब्रह्मस्थितीमध्ये आहे. ब्रह्मस्थिती म्हणजे काय? एक मनाची अवस्था आहे, आत्मसाक्षात्कारी पुरुषाच्या मनाची अवस्था आहे, त्याला ब्रह्मस्थिती म्हणतात. ब्रह्मस्थिती म्हणजे तो व्यक्ती स्थिर झालेला आहे, त्याला आता कुणीच हलवू शकत नाही. जसं गौतम बुद्ध आहे. गौतम बुद्धांना एकदा एक व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीनं काय केलं, त्याने इतक्या शिव्या दिल्या, इतक्या शिव्या दिल्या, इतक्या शिव्या दिल्या, भरपूर शिव्या दिल्या. गौतम बुद्ध शांत उभा राहिलेले आहेत. भगवंताचा अवतार आहे, 24 अवतारापैकी एक भगवान गौतम बुद्ध की शांत उभा आहे. शिव्या देऊन 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 कटाळून वैतागलं माणूस, इतक्या शिव्या दिल्या त्यांनी. आणि गौतम बुद्ध हसतायत त्याकडे बघून. त्याने शिव्या द्यायचं बंद केलं आणि गौतम बुद्धांना विचारलं, म्हणले तुम्हाला काय होत नाही का? म्हणले आम्हाला नुसतं आरे म्हणले की आमचं रक्त लगेच तापतंय, म्हणले शिवी द्यायच्या लांबच, नुसतं असं तिरक्यानं जरी बघितलं तरी आमचं कसं कसं होतंय म्हणते, खवळते आम्हाला. तुम्हाला एवढ्या शिव्या देऊन सुद्धा तुम्ही एवढे शांत कसे काय? गौतम बुद्धांनी फार सुंदर भाषेमध्ये सांगितलं. ते म्हणले, अरे तू इतक्या शिव्या दिल्या पण मी त्यातली एक सुद्धा घेतली नाही. मी शिवी घेतली असती तर मला त्रास झाला असता ना. मला तुम्ही इतक्या शिव्या, मी घेतलंच नाही रे बाबा तुझं. आपण असं करू शकतोय का? आपला जो कोणी शिव्या दिल्या, घरापुढे उभा राहून आपल्या शिव्या दिल्या, आपण का बसू जाऊ? आपण घ्यायचंच नाही, घ्यायचीच नाही शिवी दिली. जमल का? कोणा कोणाला जमल? हात वर करा. हसताय सगळे, कठीण आहे मला, सो कठीण आहे. कुणी येऊन पुढे शिव्या दिल्या तर म्हणणार, आपण म्हणू का मी तुझं घेत नाही शिव्या, काय करायचं कर. नाही, ही मनाची अवस्था, ब्रह्म अवस्था. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. ज्याने ही ब्रह्मावस्था गाठलेली आहे,
मनाची स्थिर अवस्था गाठलेली आहे, त्याला कोणी हलवू शकत नाही. आणि हे कुणाकडनं शिकले गौतम बुद्ध? कुणाकडनं शिकले? झाडाकडनं. तरोरपि सहिष्णुना अमानिन मानदेन कीर्तनीय सदा हरी. चैतन्य महाप्रभूने सांगितलं, तृणादपि सुनीचैन तरोरपि सहिष्णु. तरो म्हणजे वृक्ष. गौतम बुद्धाने एकदा पाहिलं की लहान लहान मुलं होती आणि ती मुलं काय करत होती, आंब्याच्या झाडाला दगड मारत होती. कशासाठी? आंबा खाली पडावा म्हणून. चिंचेच्या झाडाला दगड मारत होते, चिंचा पडाव्या म्हणून. कवटाच्या झाडाला दगड मारत, कवट खाली पडावे म्हणून. पण काय झालं, जरी दगड मारला तरी आंबा रागाला गेला नाही, चिंच रागाला गेली नाही. त्यांनी मधुर असा रसाळ आंबा खाली पडला. मग गौतम बुद्धांना दुःख झालं की त्या आंब्याच्या झाडाला दगड मारल्यानंतर मधुर असा आंबा रागाला न जाता तो त्याला रस प्रदान करतो. मला जर कोणी दगड मारला तर मी काय प्रदान करतो? मी काहीच देत नाही. याचं दुःख गौतम बुद्धांना झालं. काय विचार आहे? आपल्या स्वप्नात सुद्धा हा विचार येणार नाही की मला कोणी तर दगड मारला तर मी त्याला बदल्यात काय देऊ, बरं माझ्याकडे काहीच नाही असं विचारलं. मला कोणी कानाखाली मारली, माझ्याकडे काहीच नाही द्यायला, त्याला 10 रुपये द्यावे, लाडू द्यावा एखादा, असा विचार आपल्या स्वप्नात तरी येतो का? ही मनाची अवस्था, स्थिर अवस्था, ब्रह्मावस्था, इथपर्यंत पोचल्याशिवाय भगवत प्राप्ती नाही. हे आयऱ्या करायचं काम नाही भगवंताला प्राप्त करणं. कुणी कानाखाली मारली तर त्याला एक 10 रुपयाची नोट काढून द्यायला पाहिजे. असं जेव्हा मनाची अवस्था होईल त्या दिवशी तुम्ही जिंकलो, आपण जिंकलो. आपण तसं करत नाही. आपण काय करतोय, मला तर कानाखाली मारल्यानंतर सहन करायचं, एक तर सहन करू, पण असा विचार मनात यायला पाहिजे की अरे त्याने मला कानाखाली मारण्यासाठी त्याला किती कष्ट झाले, हात उचलावा लागला, मी काहीच दिलं नाही त्याला. हा फार सखोल विचार आहे मंडळीनो. हा सखोल विचार शास्त्राचा अध्ययन केल्याने, सत्पुरुषाचा संग केल्यामुळे येतो. महान आत्म्याचा संग करायला पाहिजे, तेव्हा असे विचार मनामध्ये येतात. मी काय दिलं त्याला? किती मोठा विचार आहे. अशा प्रकारे आपण दुसऱ्याला सुख देण्याचा विचार हाच भगवत भक्तीचा विचार आहे. झाडाला सुद्धा आमच्यामुळं दुःख होऊ नये. जेव्हा आपण समजा एखादं चाललो, जाता जाता फांटी मोडली, हे सुद्धा एक प्रकारचं दुःख आहे हो. त्या झाडाला दुःख होते, त्यात पण एक आत्मा आहे. विनाकारण झाडाला त्रास देऊ नये. इतका विचार संतांनी केला. वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे, पक्षी आळविती सुस्वरे. झाडांना सुद्धा आम्हाला पही पाहुणे मानले आम्ही त्यांना. पक्ष्यांना सुद्धा आम्ही आमचे सगळे सोयरे मानलं. म्हणजे इतकं प्रेम. तुकाराम महाराजांची कथा मी सांगितली तुम्हाला. दुसऱ्याच्या सुखाचा विचार. त्या चिमण्या येऊन त्या ताटावर ज्वारीच्या बसायच्या, त्यांना वाईट वाटलं तुकोबारायांना. ते म्हणले पाणी प्यायला एवढ्या लांब जातात बिचाऱ्या, 2 ताटं बांधली, त्याला एक मडकं बांधलं, त्यात पाणी ओतलं, इथंच खावा आणि इथंच पाणी प्या म्हणले चिमण्यांना. ज्वारीचे दाणे बी खाल्ले, तिथंच पाणी प्या चिमण्या. दुसऱ्याला कसं सुख होईल याचा विचार म्हणजे हे आत्मसाक्षात्कारी पुरुषाचं लक्षण आहे. जो स्वतःच बघतो नेहमी, तो आत्मसाक्षात्कारी असू शकत नाही. तो आसक्त आहे संसाराशी. आत्मसाक्षात्काराची लक्षणं शिकायला लागलोय आपण. कोणाला म्हणायचं नेमकं आत्मसाक्षात्कार झालाय, आत्मसाक्षात्कार झालाय? एखाद्याच्या अंगात आले देवी म्हणजे काय आत्मसाक्षात्कार झालाय? ते काय आत्मसाक्षात्कार म्हणायचं का त्याला? आत्मसाक्षात्कार, आता एक लोकांना देव आला अंगात, देवी आली अंगात, असं अंगात आलेलं आहे की ते काय म्हणतंय, त्या परडीत 1 रुपया कमी आहे देवा. देव काय बोलतोय, परडीत रुपया कमी आहे. देव आहे. हा साक्षात्कार झालाय त्याला. देव अंगात आला पण साक्षात्कार, याला काय साक्षात्कार म्हणायचं? लोक त्यांच्या पाया पडतात. तो दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतो. ह्याच्या अंगात जरी देव आला तरी ही स्वतःच सुख बघतोय. ह्याच्या अंगात देव येतोय, रुपया काय देव देत नाही ह्याला कुठं आणून. त्याला कसं कळते परडीत 1 रुपया कमी टाकलाय दक्षिणा? बरोबर की नाही? देव सांगतोय काय? म्हणजे हा कसल्या प्रकारचा आत्मसाक्षात्कार आहे? साक्षात्कार म्हणजे नेमकं काय? बऱ्याच लोकांकडे सिद्धी वगैरे आहेत बरं का, फसू नका. आता मला तुमच्या मनात काय चाललंय मला कळते, समजा असं नाहीये. ही पण एक प्रकारची सिद्धी आहे.
तर एक महाराज आहेत आपल्या भारतामध्ये, काय त्यांचं नाव श्री काय मला माहित नाही, पण त्यांच्याकडे एक सिद्धी आहे मनातलं ओळखायची. ते काय करतात, लोक आले पुढं की त्यांना कळते ह्याच्या मनात काय चाललंय, ते कुठला प्रश्न आहे, काय घेऊन आले, ते बरोबर तसं उत्तर ठेवत आहेत बरोबर. लोकांना वाटतंय महाराज किती आत्मसाक्षात्कारी आहेत, त्यांना लोकांच्या मनातलं कळतंय सगळं. महाराज तुला जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढू शकतोय का? नाही काढू शकत. त्याची तेवढी ताकदच नाही त्या महाराजाची. ते महाराज फक्त मनातलं ओळखू शकतोय. मनातलं ओळखून करायचं काय, हाही प्रश्न आहे. काय करायचं? ठीक आहे, आता ह्यांच्या मनात काय चाललंय मला कळलं, मी ह्यांना सांगितलं, ह्यांना बरं वाटलं, पुढं काय? अशा प्रकारचे साक्षात्कार लोकांना आहेत. त्याला साक्षात्कार म्हणता येत नाही, सिद्धी असते लोकांकडे. कुणाला काय माहित असते, पुढं व्यक्ती आला त्याच्या जीवनात काय चाललंय कळतंय, कळू शकतं. ती काही मोठी गोष्ट नाही. थोडेफार तुम्ही साधना केली, काय थोडंफार एखादं सिद्धी प्राप्त केली, तर तुमच्या खिशात किती रुपयात लोखंडे गुरी सांगू का? सांगू का? सांगा. खिशातलं सांगा, पण बँकेतलं सांगू नका म्हणा. सगळ्या पुढे कशाला, आहे की नाही? सांगू शकते, हे काही मोठी गोष्ट नाहीये. पण लोक काय करतात, यालाच साक्षात्कारी पुरुष म्हणून समजून चूक करतात. महाराज लय मोठे, त्यांना कळते आमच्याकडे किती आहे ते. समजलं का तुम्हाला? हे साक्षात्कार नाही, हे फसवणूक आहे, फसवणूक. हे काही मोठी गोष्ट नाही. तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे काय नाही समजायला काही अवघड नाही. आमचे माऊली प्रभू सांगतील तुम्हाला सगळ्यांचा इतिहास. तर सांगण्याचा उद्देश माझा असा होता की साक्षात्कारी पुरुष कुणाला म्हणावं, की जो त्या गौतम बुद्धासारखा, संत शिरोमणी तुकाराम महाराजांसारखा आणि आमच्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांसारखा स्थिर राहतो कोणत्याही परिस्थितीमध्ये, तो खरा साक्षात्कारी महात्मा. आलं का लक्षात? एकनाथ महाराज, त्यांना रागच येत नव्हता. रागच येत नव्हता एकनाथ महाराजांना. त्यांचं नावच आहे शांती ब्रह्म. काय नाव? शांती. त्यांच्या जीवनामध्ये राग नावाचा प्रकारच नाही एकनाथ महाराजांचे. एकनाथ महाराज यांना राग येत नव्हता. मग गावातल्या ब्राह्मणांना कळलं की यांना राग काही येत नाही, यांना रागच आणून दाखवू म्हणले. मग एक दिवशी एकनाथ महाराजांच्या घरी सारख्या ब्राह्मणांना पंक्ती, अन्नदान कंटिन्यू एकनाथ महाराजांच्या घरामध्ये. आणि विशेष म्हणजे एकनाथ महाराज एक असं, जसं प्रभुपाद महाराजांनी एक विदेशात जाऊन क्रांती केली की नाही, त्या टाईप मध्ये एकनाथ महाराजांनी सुद्धा त्या काळात क्रांती केली, विशेष केली क्रांती संतांच्या पंगतीमध्ये. का? संत एकनाथ महाराज यांनी भारुड चालू केली, गवळणी चालू केल्या, हे पिंगळा, घरोघरी जातो ना पिंगळा, महाद्वारी, हे चालू केलं. या माध्यमातून लोकांचं प्रबोधन केलं त्यांनी. आणि एकनाथ महाराजांनी अनेक गोष्टी केल्या, जसं की आता सत्संग आहे, सत्संगला लोक येत नाहीत, गावची लोकसंख्या एवढी, येतात 50-100 लोक. मग काय करायचं? लोकांना सत्संग आवडावा, बसावे म्हणून ते काय करायचे, एकनाथ महाराज सांगायचे, जो सत्संग चालू होण्यापूर्वी येऊन बसणार, इथे माझ्या कथेला बसणार, त्याला जाताना पावशेर काय साखर आणि थोडा गुळ आणि शेंगदाणे त्याला मी देणार. असं करायचे एकनाथ महाराज. लोकांनी किती दया या संतांची, काय सांगू त्या संतांचे उपकार. निरंतर मग जागवती, शिकवती, उठवती, सांभाळती, काय काय करती. एकनाथ महाराजांनी काय केलं, लोकांना असं केलं. त्या एकनाथ महाराजांचा स्वभाव एवढा शांत की त्या ब्राह्मणाने ठरवलं ह्यांना राग आणून दाखवायचा. मग राग आणून दाखवायचा. मग एका मुलाला म्हणले, तू जा म्हणले आणि असं काही कर म्हणले की तुला मी 200 रुपये देतो म्हणले. किती? त्या काळात 200 रुपये म्हणजे किती झाले हो. सगळ्यांनी गोळा करून 200 रुपये देतो म्हणले, पण तू त्या एकनाथ महाराजाला राग आणून दाखवायचा म्हणले. म्हणलं ठीक आहे. तो मुलगा गेला आणि एकनाथ महाराजांच्या घरी गेला. आणि काय केलं, एकनाथ महाराजांच्या घरामध्ये विठ्ठल भगवंतांची मूर्ती आहे आणि मूर्तीला भोग दाखवलेला आहे आणि जेवायला बसणार. महाराजांना आनंद झाला. जेवणाच्या वेळेला कोणी आलेलं आहे, महाराज म्हणले जेवायला या. तू चपल्या घालून आत गेला. तुमच्या घरात कोणी देवघरावर चपल्या घालणार तुम्हाला आवडेल का? तुम्ही लगेच रागावणार की नाही?
पण काहीच बोलले नाहीत एकनाथ महाराज, काहीच बोलले नाहीत. संत काय असतो लक्षात घ्या, शांती ब्रह्म का म्हटलं त्यामुळे लक्षात घ्या. एकनाथ महाराजांनी त्या मुलाला काहीच बोलले नाहीत आणि त्यानंतर तो मुलगा जेवायला बसला. तर एकनाथ महाराज जेवण झालं, त्यांनी भरपूर काय काय केलं राग आणण्यासाठी, राग काही येईना. शेवटी त्यांनी काय आयडिया केली, काय केलं, छोट मुलगा होता, ते मोठा माणूस नव्हता. त्या एकनाथ महाराजांची बायको सर्वांना जेवायला वाढत होती. त्याने काय केलं, गेला आणि त्या एकनाथ महाराजांच्या बायकोच्या अंगावर जाऊन बसला, कमरेला. लहान मुल कसं बसतं की नाही तसं जाऊन बसला तो. इतका त्या मुलाने तांडव माजवला तिथे, तरी सुद्धा एकनाथ महाराज शांतच, काहीच बोलले नाहीत. स्वतःच्या बायकोला त्यांनी असं त्या मुलांनी केलं तरी सुद्धा शांतच. आणि मग एकनाथ महाराजांनी, त्या मुलाला शरम वाटली, त्या व्यक्तीला शरम वाटली, मी काय चपल्या घालून आतमध्ये आलो, जेवताना किती विध्वंस घातला, त्यांच्या बायकोच्या अंगावर पाटकुळीवर काय बसलो, तरी सुद्धा हे महाराज काहीच बोलले नाही. म्हणजे किती त्याला स्वतः चूक वाटायला लागली आणि त्यांनी माफी मागितली. चुकलं म्हणला महाराज माझं, मी काय असं करणार नव्हतो, मला 200 रुपयेचं आमिष दाखवलं या लोकांनी आणि त्यामुळं मी हा प्रकार केला, तुम्हाला राग यावा म्हणून. तर अशा प्रकारे आता 200 रुपये मला भेटणार होते म्हणले, पण आता काही मला 200 रुपये भेटणार नाहीत. बघा, त्यांना राग नाही आला एकनाथ महाराजांना, उलट एकनाथ महाराजांना वाईट वाटलं. काय वाईट वाटलं, की या बिचाऱ्या मुलाचे 200 रुपये बुडले. मला जर राग आला असता तर त्याला 200 रुपये मिळाले असते बिचाऱ्याला. काय त्या संतांचे विचार, काय त्यांचं आचार, हा खरं आत्मसाक्षात्कारी व्यक्ती. हो, कुणाला बी नत्तुराम गत्तुराम रस्त्यावर धरून त्याला महाराज बनवू नका, समजलं का. हे खरं संताचं लक्षण. राग आला नाही एकनाथ महाराजांना. एकनाथ महाराज म्हणले, उलट वाईट वाटलं की या मुलाचे 200 रुपये बुडले. ते म्हणले, मी त्यांच्या खिशातनं एकनाथ महाराजांनी 200 रुपये काढले, हे जर 200 रुपये म्हणले आणि त्यांना सांग एकनाथ महाराज रागाला गेले म्हणून त्यांचे बी 200 रुपये घे म्हणले, तुझा डबल फायदा. बघा काय करायचं. साक्षात्कार कुणाला झालाय, ज्याचं मन स्थिर आहे. बायकोच्या पाटकुळीवर बसलं एक कोणतरी येऊन माग, बिनाकामाचं, काय कारण नसताना. आपण ग बसू का हो माऊली ब्रो, काय करू, त्याला तुडवू चांगलं, त्याची पाठ मोडू आपण, काय करायचं. मारला असता का, जीव जिता मारला असता. म्हणून आपल्याला भगवंताचा साक्षात्कार होत नाही, आपली पात्रता नाही तेवढी. आपण सारखं चंचल मन आहे आपलं. स्थिर मन कसं असतंय, स्थिर मन कसं असतं, सारखं त्या मनामध्ये चालूच आहे. मंदिरात जाऊ का नको, नामस्मरण करू का नको, लगीन करू का नको, हे करू का नको, ते करू का नको, यात्रेला जाऊ का नको, सारखं त्या मनात चल बिचल चालू आहे. स्थिरता नाहीये मनामध्ये. हे मन सारखं सुखाचा विचार करतंय, तिकडे गेलं तर सुख होईल, तिकडे गेलं दुःख. अरे तत्वाला पकडा ना तुम्ही, त्या परम तत्वाला पकडा, त्या भगवंताला प्रसन्न करायचं. दुःख येऊ नाही, सुख येऊ, तिकडे काय पण हो, माझा जीवनाचा उद्देश आहे भगवंताला प्राप्त करणे, बस काय व्हायचं ते होऊ द्या. आणि मग परत ती प्रकार केलाय त्यांनी एकनाथ महाराजांवरती. ते एक मुसलमान होता, त्याला बसवलाय का तिथं कटड्यावर, ज्या मार्गाने एकनाथ महाराज जाणार होते. आणि त्या एकनाथ महाराजांच्या अंगावर थुंकायचं पान खाऊन म्हणले. 108 वेळा थुंकला तो, आणि ती 108 वेळा आंघोळ केली गोदावरीची. गोदावरी काही साधारण नदी नाहीये, साक्षात गंगा आहे. गंगेपेक्षा पवित्र गोदावरी आहे असं वर्णशास्त्रामध्ये, त्याला दक्षिण गंगा म्हटलं जातं. ह्या गोदावरीमध्ये मला स्नान घडलं, रोज 2-3 वेळा करायचं स्नान, आज 108 वेळा घडलं. धन्यवाद मित्रा, धन्यवाद, तुमच्यामुळे झालं बरं का आज एवढं स्नान आम्हाला घडलं नसतं. कधी कधी लोक आम्हाला म्हणतात, म्हातारे लोक यात्रेमध्ये आले म्हणतात,
प्रभूजी बरं झालं बघा, कुठलंही गंगासागरला आम्हाला कोण धावतंय हो म्हणले, काशी कोण धावते आम्हाला, तुमच्यामुळं गंगास्नान झालं बघा. एकदा झालं तरी एवढं तरी आशीर्वाद त्यांच्या तोंडातून निघतोय. एकनाथ महाराजांना 108 वेळा गंगास्नान झालं. ते म्हणले, काय म्हणले मी पुण्य केलं होतं, मी मला तू भेटलास म्हणले, आज माझं नशीब धन्य झालं म्हणले, मी आज मला 108 वेळा गंगेचं स्नान झालं म्हणले. तो माणूस पायावरती पडला, राग नाही आला त्यांना, कारण त्याच्या मनाची अवस्था स्थिर आहे. तो व्यक्ती कधीच दुःखी होत नाही, तो त्याला नेहमी पॉझिटिव्ह असा घेतो. ही सगळी भगवंताची योजना आहे. मूल जगलं काय, मूल मेलं काय, अंगावर कोणी थुकलं काय, नाही थुंकलं काय, कोणी काही जरी केलं आणि माझ्याकडे जीवनात काही घटना घडली, तर तो काय राहतो, सुखे दुखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. व्यवसायामध्ये नुकसान झालं तर लोकांना सहन होत नाही. एखाद्याची नोकरी निघून गेली, लोकांना सहन होत नाही. आत्महत्या करायला बसलेले आहेत लोक, काय नुकसान झालं हो, नुकसान झालं. का बरं आत्महत्या केली? प्रेयसी नाही म्हणाली लग्नाला, बायको दुसऱ्या बरोबर पळून गेली, मग मी आत्महत्या करतो. कशासाठी करता आत्महत्या? तुम्हाला मनाची जी स्थिरता आहे, हे मनुष्य जीवन भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी आहे. हे काही बायकोला प्रसन्न करण्यासाठी नाहीये, मुलांना प्रसन्न करण्यासाठी नाहीये, प्रेयसीला खुश करण्यासाठी नाहीये. या भगवंताला, पांडुरंगाला प्रसन्न करण्यासाठी मनुष्य जीवन आहे. आपण काय करायला पाहिजे? तो विचार केला तर सुखी राहणार. पण तो विचार काढून कोणाला तरी गुपचूप खुश करण्याचा प्रयत्न करतोय आपण, 100% दुःख येणार तुम्हाला. ती पण व्यक्ती तुम्हाला काहीतरी खुश करण्याचा प्रयत्न करते, तुम्ही त्याला खुश करण्याचा प्रयत्न, किती दिवस तुम्ही असं करणार आहे? हा खोटा खोटा खेळ किती दिवस खेळणार आहे? खरं प्रेम करा, खरं प्रेम करा त्या भगवंतावरती, काय आनंद येतो ते बघा. हे खोटे खोटे प्रेम करून काय करणार आहे मनुष्य? चांबड्याच्या शरीरावर प्रेम करून काय करणार आहे? भगवंतांवर प्रेम करून पहा, संतांनी केलं, मनाची स्थिरता येईल. भगवंतांवर प्रेम केल्याने, भगवंताचं नामस्मरण केल्याने काय होतंय? मन स्थिर राहते, ती शक्ती मनामध्ये येते, हळूहळू हळू येते, की कितीही मोठा प्रसंग आला तर तो हलत नाही माणूस जाग्याने. तो म्हणतो काय, उगेची रहा होईल ते सहज पहा, तुका म्हणे. ठीक आहे, जसं व्हायचं तसं होऊ द्या, आता काय पुढं काय आपण जास्तही करायचं नाही. किती मोठे मोठे प्रसंग आले संतांच्या जीवनामध्ये, त्यांनी ते असे सहज सहज सहन केले, कारण त्यांच्याकडे ती शक्ती होती नामस्मरणाची, भगवंताची शक्ती होती. उगीच सहन करू शकत नाही, लक्षात घ्या. त्याला फार तपस्या लागते बरं का, मनाची स्थिरता यायला. आणि नामस्मरणामुळेच मनाची स्थिरता येते बघा, दुसरं काही सुद्धा उपाय नाही, काहीही उपाय नाही आणि काहीही उपाय नाही. हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम. केवळ हरीचं नाव, हरीचं नाव, हरीचंच नाव, त्यानेच आपलं मन स्थिर होऊ शकतं. मनामध्ये चंचलता आहे की नाही? आहे की नाही? सगळ्यांच्या मनामध्ये चंचलता आहे. 80 वर्षाचा म्हातारा जरी झाला तरी काही मन शांत होतं का हो? मन शांत होतं का? आसक्ती नष्ट होते का? नाही होत हो. एवढं तुम्ही, मला एक प्रश्न आहे, ज्याचं वय 80 वर्ष झालं ते एक विचार करू शकतो, 80 वर्षामध्ये ती चंचलता संपली नाही, आता कशी काय संपेल? 80 वर्ष झालं मन चंचल आहे, करू का नको, करू का नको, करू का नको, हे करू का ते करू, ते करू का ते करू, आसक्त आहे मन. मग आता कसं काय होईल 80 वयामध्ये? म्हणजे हे मनाची चंचलता संपत नाही, अशीच संपवायची असेल तर पूर्ण भगवंताचं भजन करावं लागेल. आणि म्हणून सर्वांच्या चरणी निवेदन आहे की आपण नामस्मरणावर भर द्या. नामस्मरण भरपूर करा, सकाळी उठलं करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, नेहमी करत राहा, नेहमी करत राहा. हे माळा दिलेत की नाही, नेहमी बरोबर ठेवा. वेळ मिळालाय करा, वेळ मिळालाय करा. कुठं तुम्हाला लाज वाटते करायला, पिशवी घेऊन जायला, तसं काउंटर निघाले बोटात घालून काउंटरवर करा, पण करा. ते पण तोंडाने म्हणा, चालता बोलता भगवंताचं स्मरण करा. भगवंत काय करतात? हळूहळू हळूहळू हळू त्या मनाची स्थिती सुधारतात आपली. नामस्मरणाने मनत्रायते इति मंत्र, जे मनाला तारत, वन विच डिलिव्हर्स द माइंड, जे मनाला तारत ते मंत्र, मनाला तारत ते भगवंताचं नाव, ते मनाला स्ट्रॉंग करतंय. सदृढ मन पाहिजे, आणि आपलं सदृढ शरीर सदृढ आहे, आपलं मन अशक्त आहे, आपलं रोगीट आहे, मनाला रोग लागलाय. शरीराला रोग नाही आपल्या,
पण मनाला रोग सगळ्यांच्या लागलाय. काम क्रोध रूपी रोग लागलाय की नाही सगळ्यांच्या मनाला. म्हणून आपण काय करायचं, एक वेळ शरीराचं काहीतरी होऊ द्यावं, पण त्या मनाला घाण लागली नाही पाहिजे मंडळी. एक गोष्ट सांगतो आणि थांबतो या ठिकाणी. साने गुरुजींची गोष्ट मला आठवते, लहानपणी मी ऐकली होती. त्यांची सुंदर पुस्तकं असायची. लायब्ररीमध्ये आम्ही घेतलं, इयत्ता 7वी मध्ये मी एक पुस्तक वाचलं होतं. त्या पुस्तकामध्ये त्यांची कथा होती. श्यामची आई नावाचं पुस्तक होतं आणि त्यामध्ये लिहिलं होतं त्यांनी की माझी आई जगातली सर्वात श्रेष्ठ आई आहे का, तर तिने मला फार छान छान शिकवणूक दिल्या म्हणे. काय शिकवण दिली, तर म्हणे एकदा अशी घटना घडली की घराच्या बाहेर न्हाणी असायची. आंघोळीचंच ठिकाण म्हणजे न्हाणी. त्याला काही 4 कपडे लावायचे, पडदा फाटकी साडी लावायची आणि झाली तयार बाथरूम. बरोबर आहे. आजकाल सारखं बाथरूम नव्हतं घरामध्ये, बाथरूम नेहमी बाहेर असावं. पण आता काय, आता कलियुग आणि वाढत चाललंय सगळं, सगळे एकातच घरातच बाथरूम आहे. त्यातल्या त्यात पण बाथरूम आणि संडास वेगळं नाही, अटॅच. इतका आसक्त होतोय ना ते, अटॅच होत चालला संसाराशी. ते अटॅच बाथरूम मध्ये जाऊन जाऊन, बाथरूम बी तिथं, टॉयलेट बी तिथं, सगळं त्यातच, बेसिन बी त्यातच. तर पहिलं बाहेर होतं, साने गुरुजींचं बाथरूम बाहेर होतं अंगणात. पण त्या अंगणात बाथरूम, न्हाणी. न्हाणी माहिती आहे, न्हाणी, न्हाणी नाही, न्हाणी वेगळं झालं, जुना शब्द आहे. तर घराच्या बाहेर न्हाणी, आणि न्हाणीच्या आणि घराच्या मध्ये थोडं अंतर असतंच की, बरोबर आहे की नाही. त्यात माती असते, बरोबर आहे का, माती, वाळू माती काय तर असतं घराच्या बाथरूमच्या मध्ये. आणि मग काय झालं, ते आंघोळीला गेले आणि आवाज दिला, आई म्हणे बाहेर ये. आई म्हणली काय रे बाळा, ते म्हणले तुझ्या साडीचा पदर पसर. काय म्हणले, तुझ्या साडीचा पदर पसर म्हणले. म्हणले का, म्हणे आत्ताच आंघोळ केली मी म्हणे, आता घरात येईपर्यंत पायाला माती लागेल म्हणले. मग त्यांच्या आईने, आपली यासारखी बाई असते तर काय म्हणली असते, तिथंच बस, पदर पसर म्हणतोय. पण त्याच्या आईनी काही बोलली नाही, साडीचा पदर पसरला. आणि साडीचा पदर पसरला तर साडीच्या पदरावर चालत चालत मुलगा घरामध्ये, छोटा मुलगा आतमध्ये आला. 7-8 वर्षाचे असतील ते. आतमध्ये आले, दिवस गेला, शाळा झाली, खेळणं झालं, सगळं झालं. संध्याकाळची वेळ आली, देवापुढे बसवलं, शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा. तर असं सगळं काही ते म्हणालं आणि जेवण केलं. तरी आई काही बोलली नाही. झोपायला लागला बाळ, आणि झोपताना आईने कानामध्ये हळूच म्हटले, बाळ श्याम, पायाला जशी घाण लागू नये म्हणून जपतोस ना रे, तसं आयुष्यभर मनाला घाण लागू नये म्हणून जप हा बाळा. किती सुंदर वाक्य सांगितलं त्यांनी. आणि मग ते म्हणले, त्या वाक्याचा माझ्या मनावर परिणाम झाला. एक वेळ पायाला घाण लागली तर चालेल हो, धुता येते. पण मनाला जर एकदा घाण लागली, घाण सवयी लागल्या, घाण विचार मनात घुसले, ते सहजासहजी बाहेर निघत नाही बरं का. ही पण एक प्रकृतीचं डिझाईनच आहे. हे डिझाईन असं केलं की चांगलं लवकर जुळत नाही, वाईट लवकर निघत नाही. चांगली एखादी सवय लावायची म्हणजे फार कठीण आहे हो. असं काही लवकर उठायचं म्हणलं तर लवकर होत नाही ते शक्य. पण रात्री जागायचं म्हणलं तर काय नाही, ते लगेच सवय लागते. काय रे, एक मोबाईल द्या फक्त त्याला. पण तोच मोबाईल वापरला आणि गजर लावला तर ती बंद करून झोपते. चांगली लवकर सवय लागत नाही. एक मोबाईल द्या, रात्री 3 वाजेपर्यंत पिक्चर बघत बसता, वेब सिरीज बघत बसणार तिकडे, बरोबर आहे की नाही. चांगलं लवकर येत नाही, वाईट तेवढं लगेच चिकटतंय. हे भगवंताची डिझाईन अशीच आहे, काय करायचं, भगवंताने असं बनवलेलं आहे. आणि त्यामुळे आपण काय करायला पाहिजे, मनाला घाण लागू नये म्हणून सदैव विचार करायला पाहिजे. आज माझ्या मनामध्ये काही घाण तर विचार आला नाही ना, आज मी काही घाण विचार नाही ना केला, कोणाच्याबद्दल राग तर नाही ना माझ्या मनामध्ये, द्वेष तर नाही ना, कुणाबद्दल मी काही वाईट चिंतन तर नाही ना केलं. झोपताना विचार करा, आज किती लोकांचं मन दुखावलं, किती जणांना शिव्या दिल्या मी, किती जणांचं मनात द्वेष केला, तुझं वाटोळं होऊ दे, मरुत तिकडं, लय त्रास दिला त्याने आम्हाला. असं कधी काही विचार केलाय का दिवसभर? हे सुद्धा भक्ती मार्गासाठी घातक विचार आहे. संध्याकाळी झोपताना शांतपणे झोप यायला पाहिजे. डोक्यात जर हे विचार असतील की काय काय मी करत आहे, मन चंगा तो कठोती में गंगा. रोहिदास महाराज म्हटले की मन जर प्रसन्न चांगलं असेल तर त्या कटोती में गंगा, म्हणजे काटवटीमध्ये सुद्धा गंगा प्रसन्न प्रकट होऊ शकते. कटोती म्हणजे चांबाराकडे पूर्वी डोन असायचा, डोन. डोन म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, हे सगळं तुम्हाला माहित नाही. दगडाचे एक असा डोन असायचा, भांड दगडाचे, आणि त्याच्यामध्ये काय पाणी असायचं. ते पाणी कशाचं असायचं, तर चांबड्याच्या चपल्या बनवताना गाढवाच्या लेंड्या वापराव्या लागतात.
म्हणजे गाढवाचं शेण. हे तुम्हाला माहित आहे का सगळं? चांबड्याच्या चपल्या तर घालतच नाही आपण, तो विषयच वेगळा. लहानपणी बघितलं मी सगळं. तर चांबड्याच्या चपल्या अशा कट करतात चांबड्यापासून आणि त्याला ते गाढवाचं शेण लावावं लागतं. तर ते लावून मग ते बुडवून ठेवतात कशात? त्या डोनमध्ये. म्हणजे आत गाढवाचं शेण टाकलेलं आहे आणि तसं पाणी आहे ते. ते इतकं खराब पाणी आहे, त्यात चांबडं बुडवलेलं आहे, गाढवाचं शेण आहे. पण अशा डोनमध्ये, कटोतीमध्ये सुद्धा गंगा नदी प्रकट होऊ शकते, जर तुमचं मन सात्विक असेल तर. आलं का लक्षात? आणि ती प्रकट करून दाखवली रोहिदास महाराजांनी काशीमध्ये. ही गंगा नदी त्यांच्या त्या डोनमध्ये प्रकट झाली, त्या काटवटीमध्ये प्रकट झाली गंगा नदी. इतकं घाण पाणी होतं, पण गंगा प्रकट करून दाखवली रोहिदास महाराजांनी. म्हणून मनामध्ये वाईट विचार कधीच आला तर लगेच माळ घेतली पाहिजे. एखाद्याबद्दल राग जरी आला तर लगेच माळ घ्यायची. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण राम राम राम. मला माफ कर म्हणा भगवंता. काय करायचंय रागावून मारून शिव्या देऊन काय करायचं? एक दिवशी तो पण मारणार, आपण बी मारणार. कशाला बिनकामाच्या शिव्या देऊ? आपलं जे आपल्या बरोबर येणार आहे ते करूया ना. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम श्री हरिनाम प्रभू की जय, श्रील प्रभुपाद की जय, भगवत गीता की जय.